राम कृष्ण जी, राधा राधा जी. इडो बघा माझे काय येईनात बघा इडो. मी लई मजबूर आहे बघा. अजून काय आपलं टेन्शन काय सॉल्व नाही झालेलं. परी देवावर मी विश्वास करते की काय बी माझ्या मागं येड्यापिड्या लागलेली आहे ना, तर होईन बघा बरी. मी देवावर विश्वास करते, परमेश्वरावर विश्वास करते. विश्वास तर करायला पाहिजे ना. असं संकट हे बघा सगळ्यावर असते, असं थोडे माझ्यावर चालेल. आता हे पण संकट जाईन, हे पण संकट जाईन बघा. देव करण चांगलं. आता जास्त नाराज होऊन बी काय फायदा नाही बघा देवावर पण. आणि देवावर नाराज का व्हायचं? सुख आलं तर आपल्याला चांगलं वाटतंय, दुःख आलं तर आपल्याला वाईट वाटते. सुख दुःखात हे बघा सारखं येत राहतं. आपण कशाला खसून जायचं? आपल्याला काही इडो टाकायलाच नाही. ते पहिल्याचे इडो होते ते मी सोडे, 2 इडो ते सोडे बघा, बारके बारके 2 याडीवर. आणि हे तर आता म्हणलं जाऊ दे. 1 इडो म्हणलं आता करावा. ते पहिल्याचे होते ते टाकले मी गेलेल्या 5-6 दिवसात. इडो करायला जमत ना हो मला. नुसतं घबराट व्हायला लागली, घाबरायला लागले इडो करायला. कसं सगळं घरात चांगलं असलं ना म्हणजे बघा माणसाला खुशी वाटते बघा. कसं इडो पण हो. आता आपले लेकरांची तब्येत ठीक नाही, माझी पण तब्येत ठीक नाही बघा ना. कसं झालं माझं नुसता हो का. भूक लागली तरी भूक लागली वाटना, जेवण पण करू वाटाना, काहीच करू वाटाना. तरी आता इडोचं बंद तरी कसं करायचं हो? इडोचं बंद करून बी नाही ना जमत बघा. इडो बंद करायचं म्हणलं ना तर मला ती पण काळजी वाटते की बंद झालं तर काय करावा, बंद झालं तर कसं करावा. आपण एवढं 2 वर्ष झालं ओटोबर आहेत. मग बघा एवढे बोलले मला सगळे, तरी पण मी बंद नाही केलं बघा. जर आलेलं आहे बघा इथं. 8 दिवस झाले जर आले. रडू रडू, टेन्शन करू करू, देवा एवढा पैसा कुठून आणू, देवा एवढा पैसा कुठून आणू. तरी पण देवाने आतापर्यंत दिला बघा पैसा. आता इथून पुढे मी देवच देईन. आता माझ्या रडून पडून काय होणार आहे हो? रात दिवस रडते, लाईफ बी घेत नाही, काहीच नाही आहे. माझं मनच लागा नाही. कामधंदे महिना झालं सगळ्यांचे बंद आहेत, माझं बी कामधंदा बंद आहे. काय करावं तेच कळा नाही बघा मला. काहीच म्हणजे विचारच कोणता सुसा नाही, विचारच कोणता सुसा नाही. काय करून काय नाही. तर म्हणलं टाकावं, म्हणलं एखादा सांगावं म्हणलं सगळ्यांना की माझी लय मोठी मजबुरी आहे. म्हणून बसले बघा येडव करत बसले. म्हणलं जसं आपलं येईन तसा बनवा. तर बघा माझ्यासारखी अशीच महिला असते बघा. महिला असती तर तिला एक मुलगी असती आणि बहीण तिच्या पाठची बहीण असती. तर तिची मुलगी लग्न करून गेलेली असती, पाठची बहीण असती, बिचारी भोळी साळी असती. लग्न नाही झालेलं, काय नाही, शिक्षण 5वी झालेलं होतं. भोळी म्हणल्यावर शिक्षण काय हो? आणि गरिबी म्हणल्यावर गरिबीमुळं कुठं शिक्षण होतं व आमचं काय बघा. आमचं बी खायला नाही म्हणूनच आमचं बी शिक्षण नाही झालं ना. आपल्या मायबापाची गरिबी होती. कुठलं शिक्षण पाणी, भावांना कसं तरी थोडंफार शिक्षण केलं परी मायबापानी. परी आता आमचं तर असेच हाल झालेले तर आता आले यूट्यूबवर. काय देव परमिशन करण ते करण, देव परमेश्वर काय करण ते करण, जगाचं नाव ठेवून. तर मग म्हणलं करावं एखादं एवढं म्हणून केलं आहे. तर ते बहीण असते ना, दोघी बहिणीने एक मुलगी असते. या मुलगी जाते लग्न करून तिची, आणि माझ्यासारखी बहीण असते तर ती आपलं बारक्या बहिणीचा सांभाळ आई करत असते. तिचा भोळी होती म्हणून काय जमलं नाही एवढं बघा तिला शिक्षण कराय, 5वी शिक्षण केलेलं. तर मग ते म्हणले आता आई बी थकलेली होती, दुसऱ्या पोरी मोठ्या होत्या, भाऊ होते ती. आता भाऊ जाया कशा हो? आता भोळ्या साळ्या नंदाला कशा काय बघणार? हुशार असते, शिक्षण असतं, काहीतरी असतं तर सांभाळ असतं. आता भोळ्या मुलीला 35 वर्षाची मुलगी ती. तर मग 35 वर्षाची होती. तर मग लग्न नाही काय नाही, भोळा आहे म्हणून कुठं लग्न नाही केलं, काय नाही केलं. आणि मग तिची आई गेली बिचारी मरून गेली. तर मग भाऊ सांभाळीना, भाऊ जायाबरोबर सांभाळीना. भाऊ सांभाळायचे परी भाऊ जाया कसं भोळ्या साळ्या नंदाला कोण लागले एवढं सांभाळायला? ते का पहिल्याच्या जमाना थोडा आहे. तर मग त्याने काय केलं, भाऊ म्हणले
बाई ताई मोठी बहीण होती ना ती, म्हणले ताई तुझ्याकडं माझ्या बहिणीला घेऊन जा, मी काहीतरी तुला दर महिन्याला पैसे देत जाईन. तर म्हणली बाबा माझ्या पण पोरांचं लग्न झालं या, माझ्या पोरांना आवडन का? आता म्हणला का नाही आवडणार, मी पैसे थोडेफार देत जाईन सांभाळीचा, कधी दवाखान्याला लागलं तर दवाखान्याचं बी देत जाईन सांभाळीचा म्हणला. मग असं करून करून बघा ती बहीण सांभाळायला लागली. मग काय आपलं 10-5 रुपये द्यायचे बहिणीसाठी, बहिणीच्या हातामध्ये, मोठ्या बहिणीच्या हातामध्ये. तर मग आता हिच्या सुना बाळा, बहिणीच्या सुना बाळा आला, बहिणीच्या सुना बाळा कुठं सांभाळायला लागले हो, काय पाहिजे बहिणीच्या सुना बाळा सांभाळी ना. मग बघा बहिणीच्या सुना बाळा सांभाळी ना. दुसरी पुरी का, दुसरी तसं कुठतरी नंतर देते तुला, नंतर देते. तर वर घे, वरची घे, खाली गाळ कुठे, हां वरी गाळ कुठे ठेवली का तू, बरं घे. तर मग बहिणीच्या सुना बाळा म्हणायला लागल्या स्वतःची भावजाई सांभाळी ना, आणि इथं कशाला आणलंय तुम्ही. सासूला लागल्या बोलायला, सासूला बोलायला लागल्या. तर मग आता काय करणार मग ती म्हणली बाई आता काय करू, माझ्या भावाकडून तुझे थोडे पैसे घेते, माझा भाऊ देतं या मला पैसे, तर सांभाळते म्हणली माझी बहीण, कशाला नाही तर वायलं खाते म्हणली. तरी पण कुठं खटकायला लागलं तिला, वरची घे मग दुसरी देते तुला बघून. तर मग तरी पण त्या सुना म्हणायल्या मग आलक राहावं तुम्ही, बहिणीला घेऊन आलक राहावा. आता बहिणीला घेऊन आलक राहायचं म्हणलं तर आता ती पण काही एवढी जवान नव्हती बहीण बी. तर मग बघा शेजारीचं एक घर होतं, तिथं राहिले आपल्या बहिणीला घेऊन. मग तिच्या सुना द्यायच्या, खायला प्यायला द्यायच्या, परी बघा की. मग एक दिवस तिचाच लेक म्हणला बहिणीला सांभाळायला लागली, एवढे दिवस माझे लेकरं बाळा सांभाळायचे सोडून बहिणीला सांभाळायला लागली. बघा की कसं असतं या, आपले सध्या आपल्याला साथ देत नाही. आपली एखादी भोळी बहीण असली तर काय झालं, जरा सांभाळलं तर काय झालं, हां. आणि भाऊ पैसे पण देत होता ना, चोरून लपून गपचिप. मग घ्यायचे ना, गप्प बसायचं ना. तर नाही तसं नाही, म्हणजे घरातच पाहिजे नाही, दुसरा माणूस यांना घरातच पाहिजे नाही. तर मग म्हणली आता अलग तर राहिली ना, सासू अलग तर राहिली बहिणीला घेऊन. तरी बी कुठं खटकायला लागलं, सारखं खटकायला लागलं. तर मग म्हणली बरं बाया आता काय करू, म्हणली मी अनाथ आश्रममध्ये तुला सोडते, तू राहते का गं बाई म्हणली. तर ती लागली बहीण रडायला लागली बहीण. म्हणती आई असती तर माझी अनाथ आश्रममध्ये सोडलं असतं का मला, तू बहीण आहेस म्हणून मला सोडायला लागलीस. म्हणली काय करू गं म्हणली, माझा नाईलाज आहे, आता मीच आहे म्हणली 50 वर्षापर्यंत, तू आहे 35 वर्षापर्यंत, आता काय करणार म्हणली. आता मी नाईलाज आहे माझा, मी काय करणार म्हणली. मी तुला पुण्यामध्ये अनाथ आश्रममध्ये चांगला अनाथ आश्रम बघते आणि तिथं तुला नेऊन देते, वाटलं तर तुला खर्च पाणी पण त्या लोकांना देईन, फक्त तू चांगलं राहावा, मला हेच वाटते म्हणली. तर रडायला लागले कितीतरी गाळा पडून रडायला लागली बहिणीचा. मग बहीण तसंच घेऊन गेले. म्हणले काय करू बाई, आता माझा नाईलाज आहे म्हणली मला सुना लय लागल्यात म्हणली बोलायला, काय करणार म्हणली, माझा बी नाईलाज आहे म्हणली, मी तिथं सारखं येत जात राहते म्हणली, तू चांगलं राहा म्हणली, तिथं चांगलं राहून दाखव, तिथं कामधंदा करी जा त्या मॅडमचं. बरं म्हणली सोड बाय आता तुझा, माझ्यासाठी तुझा कशाला वनवास. तर मग गेले अनाथ आश्रममध्ये. तर लई लागली ती रडायला, तिची बहीण पण रडायली, ती पण रडायली. तर मग ती म्हणली रडू नका म्हणली, आमच्या इथं काही तुमच्या बहिणीला काही तकलीफ नाही होणार, तुम्हाला रोज मी व्हिडिओ कॉल करून दाखवून तुमची बहीण कशी आहे. परी म्हणली जरा आगाव बी आहे म्हणली. आगाव होय म्हणल्यावर बघा की, आगाव होय म्हणल्यावर म्हणली जाऊ द्या म्हणली, आगाव होय तर म्हणली मी सांभाळून घेईन, माझी बहीण असे तर मी नसतं सांभाळणं, असू द्या म्हणली. सगळ्यावर हे वेळ असते, काळ असते, टाईम असते, सगळ्यावर असते. ठेवा म्हणली तुम्ही बिंदास ठेवा, आणि तुम्ही 8-8 दिवसाला चक्कर मारा. ती म्हणली बाई मी पैसे देत जाईन माझ्या बहिणीसाठी थोडे, माझ्या बहिणीला दुःख नका लावो, लाडायची माझी बहीण आहे, आई मरून गेली म्हणून एवढा वनवास व्हायला लागला. बरं म्हणले बाई तुझ्या बहिणीला आम्ही चांगलं सांभाळतो. मग किती हिला रडायला लागलं, लय रडायला लागले ते. मग म्हणली आता
माझी बहीण सोडून चालली, काय माहिती मला भेटायला येणार का नाही येणार का, ते आपल्या लेकात सुनात आणि नातूत गेलं तर सगळं गरक होणार तिथं जाऊन. तर म्हणली नाही नाही मी नक्कीच येते, म्हणली नक्कीच येते, 8-8 दिवसाला येते. बघा की कसा टाईम असते. आणि मग तिला गेली सोडून गेलीस. आणि मग बघा 8-8 दिवसाला यायची खायला प्यायला घेऊन. बघा की कसं असते माणसाचं. आणि तिथं लई रमली ती. तिथलं लय आवडलं तिला, त्या मॅडमच्या इथं अनाथ आश्रममध्ये लय आवडलं तिला. बघा तिथं तिला मैत्रिणी भेटल्या, आई भेटली, बहीण भेटली, बाप भेटला, भाऊ भेटले, सगळे भेटले तिला, सगळे भेटले. बघा असं असतं हो माणसाने. आपलं माणूस आपल्यासाठी नसतं, पण या बघा परक माणूस आपल्यापाशी असतं. असं असतं. किती पण हे बघा केलं ना तर हे बघा परके माणसं तरी हे बघा आपल्याशी चांगले असतात. पण आपलं आपल्याला ओळखत नाही म्हणल्याच्या नंतर काय उपयोग आहे हो. बघा की कसं असते माणसाचं. अहो मनुष्य जलमय, घासातला घास तुकड्यातला तुकडा दिला तर काय होणार आहे हो. जिंदगीमध्ये येऊन लोकांचे माणसं लोक सांभाळतात आणि आपल्या माणसाला आपण सांभाळत नाही, त्याची इज्जत करत नाही. कसं असते बघा की कसं असते बघा ना. आपले माणसं आपली मजा बघतात, आपल्यावर हसतात, आपल्याला नाव ठेवतात. आपले जवळले बघा की कसं असते. आपलं जवळ दुःख आलं तरी विचारत नाही व कोणी. दुःख आलं तरी विचारत नाही. की असं वाटतं की त्यांच्याशी बोललं तर आम्हाला काय पैसे द्यावं लागतात का काय, त्यांच्याशी संबंध ठेवला तर आमच्या घरी येतात का काय, असं वाटतं हो सगळ्यांना. असं वाटतं सगळ्यांना. पण हे बघा कोणी बी असलं ना तर आपलं कर्म घेऊन आलेलं असते. बघा आपलं कर्म घेऊन आलेलं असते. पण हे बघा असं कधी कुणाला करू नका, कधी कुणाला करू नका हो. लांबले आपल्याला मदत करतात आणि जवळले मजा बघतात. म्हणजे काय हे अहो माणूस येताना काय घेऊन आलेलं आहे. येताना बी आपण नंगच आलेलं आहेत आणि जाताना आपण काय नेणार आहेत. आपल्या अवलादीसाठी तर आपण किती बी करतो, आपल्या लेकराबाळासाठी आपल्या संसारासाठी आपण किती बी करतो. अहो लोकांसाठी जरा मदत करा लोकांसाठी. मी तर हे बघा मेहनत करून सध्या मी मदत करते. आपल्यासाठी पण करायला माझी हिंमत आहे आणि दुसऱ्यासाठी करायला माझी हिंमत आहे. अजून पण मी हारणार नाही. फक्त देवाने मला सुखी ठेवा, आशीर्वाद द्या मला सुखी राहा म्हणून. कोणीतरी माझी आई बघत असन, माझं कोणी गणगोत बघत असन, हसू नका माझ्या इडोवर, हसत जाऊ नका. आणि ढकलितात इडो माझा इडो आला की ढकलितात. अरे 4 शब्द ऐका की, मी एवढी वाईट नाही आहे, मी लई चांगली आहे. तुमच्या जीवाला पण माहिती आहे मी किती चांगली आहे. तुमच्या जीवाला माहिती आहे. पूर्ण इडोच बघत नाही तर तुम्हाला इडो माझा कसा कळणार आहे चांगला आहे का वांगला आहे. इडो बघा जा की. तुम्ही इडो बघितला तर मला 4 पैसे तर भेटते. तुम्ही जर इडो बघितले माझे तर मला 4 पैसे तर भेटते ना. तेवढी तरी मदत करा. आला इडो ढकलीताय हां. अहो लोकाला मदत करतात. तुम्ही तर माझे आहेत. चला राम राम सगळ्यांना, राधा सगळ्यांना. इडव करायचा एवढाच मुद्दा होता माझा की राहावंच ना मला. की म्हणलं जाऊ दे एखादा इडव तरी मोठा करते म्हणून केला हो. उठून बी मला साथ देना काय करणार, पब्लिक बी मला साथ देना काय करणार. इडव तर भरपूर टाकलेत बघा, इडव भरपूर टाकलेत तर कुणीच मला साथ देना. मोन बी झाले का नाही झालं ते बी माहीत नाही. आता तर महिना झालं आम्ही सगळे बिमार आहे तेव्हापासून तर बघा काय इडव टाकते पडले झडले म्हणजे पहिल्याचे इडव टाकते. कधीतरी आपलं करते रडका पडका रडलेला इडव माझ्यावर चांगलं म्हणून हे करायचं म्हणजे माझं दुःख वाटत नाही.
हसतात, सारखं रडती म्हणतात, सारखं रडती. अरे ज्याला दुःख येतं आहे ना, ज्याच्या नशिबाला दुःख येतं आहे ना, त्याला रडू येतं या जिंदगीत. आहे बघा, लग्न झालं तरी मी रडले नव्हते, लग्न झालं तरी रडले नव्हते, नांदायला चालले तरी रडले नव्हते. मला रडायचं येत नव्हतं. माय माझी रडायची, माय माझी रडायची. लेक चाली नांदाय म्हणून माय माझी रडायची. पण मी म्हणायचे, का रडती आई? झोपडीमध्ये मी राहायचे. लग्न करून दिलं तर झोपडी होती, तरी त्या घरामध्ये मी राहिलेले, झोपडीच्या घरात राहिलेले. झोपडीच्या घरातून ते बघा, चौकून चारी बाजूनं पत्रा, चारी बाजूनं पत्रा. ते कसं तरी तुकडे मुकड्याचं घर बांधलं होतं, तर वरून पत्रे गळत होते, खालून हे बघा कमरा एवढं पाणी येत होतं. त्या तापातून सध्या मी आहे बघा चांगले दिवस, म्हणजे दुःख नाही लागलं, कधी दुःख नाही लागलं. त्याच्यामध्ये पण मी खुश होते, त्याच्यामध्ये बी मी खुश होते. असं नाही की मी त्या झोपडीत नाराज होते, मी कधीच नाराज नाही झाले. देवा परमेश्वराला माहिती आहे, देवा तुला सारं कळतंय, देवा तुला सारं कळतंय, देवा तुला सगळं माहिती आहे, देवाला सगळं माहिती आहे. चला ठेवते मग. नमस्कार. राधा राधा.